नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी ज्या दोन शिवसेना आहेत, म्हणजे एक बाळासाहेबांनी आपली वडिलांची राजकीय विरासत म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवलेली शिवसेना आणि त्यांचा राजकीय वारसा घेऊन बाळासाहेबांच्या विचाराने पक्ष चालत राहावा म्हणून बंड केलेले एकनाथ शिंदे यांच्या दोन पक्षांची तुलना किंवा दोन व्यक्तिमत्वांची तुलना मला करणं अगत्याचं वाटतं. याचं कारण लागोपाठ गेल्या जवळजवळ 3.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हातातून हळूहळू करत आपल्या वडिलांचा जो वारसा आहे, तो जो निष्ठत चाललेला आहे, तो सावरण्यासाठी आणि टिकवण्यासाठी ठाकरे ब्रँड वगैरे वगैरे शब्द वापरून जे काय आपलं राजकारण उरलं सोडलं आहे, हे टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे जी कसरत करतायत, त्यासाठी अगदी आपणच घराबाहेर काढलेल्या आपल्या चुलत भावाला जवळ घेऊन गोंजारण्यापर्यंत उद्धव ठाकरे यांनी जी माघार घेतलेली आहे, त्यातून काहीतरी साध्य होईल अशी अनेकांची अपेक्षा आहे. पण माझी बिलकुल अपेक्षा नाही, बिलकुल नाही. कारण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते, राजकारणामध्ये किंवा कुठल्याही सार्वजनिक सामूहिक कामकाजामध्ये नेतृत्वाला फार महत्व असतं. ज्याच्याकडे नेतृत्व गुण नाहीत अशी कुठलीही व्यक्ती सामूहिक कामामध्ये यशस्वी ठरू शकत नाही. मग तो एखाद्या संघाचा कर्णधार असो, एखाद्या पक्षाचा प्रमुख असो, एखाद्या सैन्याचा सेनापती असो, त्याच्याकडे लढण्याच्या पलीकडे नेतृत्व गुणांची कुशलता असली पाहिजे, प्रासंगिकता असली पाहिजे. मला आठवतं, जवळजवळ 40-50 वर्षापूर्वी केव्हा तरी कॅरी पॅकर नावाचा एक प्रकार आला होता क्रिकेटमध्ये. कॅरी पॅकर हा ऑस्ट्रेलियातल्या टीव्ही नेटवर्कचा मालक होता आणि त्याला ऑस्ट्रेलियात होणारे सगळेच्या सगळे क्रिकेट सामने आहेत ते टेलिकास्ट करण्याचे सर्वाधिकार पाहिजे होते आणि त्याला ते मिळाले नाहीत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाकडून. म्हणून संतप्त होऊन त्याने ठरवलं की आपणच आपल्या स्वतःच्या खाजगी स्वरूपामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा टुर्नामेंट भरवायच्या आणि त्याचं प्रक्षेपण करायचं. आणि त्यातून कॅरी पॅकर सर्कस तयार झाली. आज क्रिकेटमध्ये जे आमूलाग्र बदल झालेले आपण बघतोय 50 वर्षामध्ये, त्याचं श्रेय खरं तर त्या कॅरी पॅकरला जातं. आणि त्याने आपल्या या क्रिकेट टुर्नामेंटला पॅकर सर्कस असं नाव दिलेलं होतं. असो, मुद्दा असा आहे की ज्या वेळेला हे झालं होतं, त्याने वेगवेगळ्या देशांच्या टीम बनवल्या होत्या. वेस्ट इंडिज क्रिकेट मधले सगळे दिग्गज खेळाडू त्याने आपल्याकडे घेतलेले होते. इंग्लंडचे, ऑस्ट्रेलियाचे, या 3 देशाचे सर्व प्रमुख खेळाडू पॅकर सर्कस मध्ये होते आणि त्या देशांच्या नावाने त्याने भरपूर पैसे मेहनताना देऊन टीम बनवलेल्या होत्या. त्याखेरीज पाकिस्तान वगैरे इतर देशातलेही काही खेळाडू घेऊन त्यांनी टीम बनवलेल्या होत्या. आणि अशा वेळेला खऱ्या खुऱ्या ज्या त्या देशांच्या वतीने खेळणारे जे संघ होते, त्यांच्याकडे हुशार खेळाडू उरले नाहीत, हुशार खेळाडू उरले नव्हते. त्यामुळे ऑस्ट्रेलिया असो, वेस्ट इंडिज असो किंवा इंग्लंड असो, त्यांना नव्या तरुण मुलांना घेऊन नवी टीम, नवे संघ बनवावे लागले होते. अशा वेळेला इंग्लंडची इतकी वाईट अवस्था होती की तो वेगवेगळे काय तर मला सगळी नावं आठवत नाहीत आता, पण माईक ब्रियरली, आयन बोथम हा तेव्हाचा त्यातून जन्माला आलेला नवा सुपरस्टार होता. 78, 70, 75 वगैरे अशी कधीची गोष्ट आहे. तर ती नवी टीम उभी करताना इंग्लंडने त्यांच्या क्रिकेटमधून निवृत्त झालेला 39 वर्षाचा खेळाडू माईक ब्रियरली याला कर्णधार म्हणून आणला होता. आणि त्याच्याकडे ॲलन लॅम, हा, ही अशी सगळी आयन बोथम वगैरे हे लोक सोपवले होते. आणि त्यातून माईक ब्रियरलीने 1-1.5 वर्षामध्ये नवी टीम उभी केली होती. कर्णधार जवळजवळ 40ला
आणि खेळणारी, क्रिकेट खेळणारी त्याच्या टीम मधली पोरं ही सगळीच्या सगळी विशीतली होती. पुढे वर्ष दीड वर्षात माईक ब्रेअरली परत निवृत्त झाला आणि त्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू आयन आयन बोथम याला कर्णधार करण्यात आलं. पण तो कर्णधार म्हणून आणि खेळाडू म्हणून सुद्धा कमालीचा अपेशी ठरला. आणि मला आठवतं त्याची एक मुलाखत मी वाचली होती. त्याने जे सांगितलं की माझ्याकडे नेतृत्व गुण नाहीत, मी कर्णधार उत्तम खेळाडू आहे पण उत्तम कर्णधार नाही, कारण माझ्याकडे नेतृत्वाचे गुण नाहीत. मला कुठे खेळवायचा, कसा खेळवायचा, किती नंबरला खेळवायचा, कधी बॅटिंगला आणायचा, कधी बॉलिंग द्यायची, हे माईक ब्रियरलीला कळत होतं, मला कळत नाही, कारण मी कर्णधार म्हणून नाकर्ता आहे. हे खुद्द आयन बोथमने स्वतःच सांगितलेलं आहे. त्या सांगण्याचा हेतू असा की कर्णधार हा उत्तम खेळाडू असायची गरज नाही, पण तो एकाच वेळेला रणनीतिकार आणि काम चलावू खेळाडू असला पाहिजे. राजकारणात सुद्धा जो नेता असतो त्याला आपल्या संघाचं सामूहिकतेचं नेतृत्व करता आलं पाहिजे. आपल्या टीम मधले उत्तम लोक योग्य जागी आणून त्यांच्याकडून उत्तम काम करून घेणं, उत्तम जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपवणं आणि त्यांच्याकडून ते करवून घेणं, याला नेतृत्व गुण म्हणतात. आणि इथेच फरक पडतो. मी जेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची तुलना आज करायला बघतोय, त्याचं नेमकं कारण ते आहे, कारण आगामी स्थानिक संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या हाताशी उरलेला जो काही छोटा मोठा पक्ष आहे, मुंबई पुरता मर्यादित राहिलेला त्यांचा जो पक्ष आहे, तो टिकवायचा असेल आणि नव्याने परत त्याची उभारणी करायची असेल तर खरी नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. तसं बघितलं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर गेल्या 3.5 वर्षात पक्ष चालवताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेतृत्व गुणाची कसोटी ही वारंवार दिलेली आहे. लोकसभेला ते मुख्यमंत्री होते आणि लोकसभेला त्यांनी 7 खासदार निवडून आणले भाजपबरोबर युतीत राहून. विधानसभेला उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा एक आमदार एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षातर्फे जास्तीचा निवडून आणला. उद्धव ठाकरे यांना जेवढं बाळासाहेबांचा मुलगा म्हणून ग्लॅमर आहे, त्याचा मागमूस तुम्हाला एकनाथ शिंदेकडे सापडत नाही. 57 आमदारांचा आणि 9 खासदारांचा नेता, अधिक निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह सोपवलेला नेता, या पलीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे कुठलंही ग्लॅमर नाही. पण राजकारण खेळताना आवश्यक असलेला आक्रमकपणा आणि लवचिकता या दोनही गोष्टींचा उत्तम समन्वय आपण एकनाथ शिंदे यांच्या आचरणामध्ये, वागण्यामध्ये आणि राजकारणामध्ये बघू शकतो. आणि नेमका त्याच गोष्टींचा पूर्ण दुष्काळ उद्धव ठाकरे या व्यक्तिमत्वामध्ये. एकनाथ शिंदे बाजूला झाल्यापासून, सुरत गुवाहाटीला गेल्यापासून रोजच्या रोज त्यांना अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये शिव्या शाप उद्धव ठाकरे आणि त्यांचे उरलेले सहकारी देत असतात. पण त्या शिव्या शाप, त्या अपशब्दांनी विचलित न होता एकनाथ शिंदे आपलं राजकारण करत राहिलेले आहेत, आपला पक्ष चालवत राहिलेले आहेत. उफाळून येऊन जशास तसं अरेला कारे, अंगावर तर शिंगावर असलं काहीही देखावे एकनाथ शिंदे यांनी गेल्या 3.5 वर्षात उभे केले नाहीत. पण प्रत्येक वेळेला जेव्हा निर्णायक परिस्थिती येते त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर एकनाथ शिंदे यांनी मात करून दाखवलेली आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण काय असेल तर पेशन्स, संयम. कितीही विपरीत परिस्थिती असो, त्या विपरीत परिस्थितीला बघून एकनाथ शिंदे पळ काढत नाही. त्या विपरीत परिस्थितीला सामोरं जाऊन त्या अडचणीवर मात करणं हा जो एकनाथ शिंदे यांचा स्वभाव आहे. आणि
त्या परिस्थितीला सामोरे जाताना कुठलाही उतावळेपणा करायचा नाही, कुठलाही देखावा निर्माण करायचा नाही, पण ती परिस्थिती बदलून दाखवायची. तुम्हाला त्या इर्षाळ गडावर जी दरड कोसळली होती आणि अख्खा गावच्या गाव गाडला गेला होता, मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे भर कोसळणाऱ्या पावसामध्ये त्या इर्षाळ गडाचा कडा कडा चढून वर गेले, भिजत भिजत भिजत. तिथे मदतीला गेलेल्या नवी मुंबई का ठाण्याच्या अग्निशामक दलाच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता आणि मदत कार्याला गेलेल्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. इतकी ती विपरीत परिस्थिती होती की जो माणूस प्रशिक्षित आहे तरीही त्या प्रतिकूल परिस्थितीत बळी गेला. त्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एकनाथ शिंदे तो संपूर्ण डोंगर कडा चढून त्या गाडल्या गेलेल्या गावापर्यंत जाऊन पोहोचले, त्या लोकांना दिलासा दिला आणि हे काम त्यांनी आधी अनेकदा केलेलं आहे. पण उतावळेपणाने त्याचा डिमडिम वाजवा. इर्षाळगडाच्या त्या घटनेनंतर उद्धव ठाकरे सुद्धा तिथपर्यंत गेले होते, पण व्हॅनिटी व्हॅन घेऊन गेले. पावसात भिजायची सुद्धा हिंमत नव्हती. हा फरक आहे मित्र. ज्या वेळेला तुमचा नेता विपरीत परिस्थितीत न घाबरता पुढे जातो, तेव्हा त्याच्या मागून येणारे त्याचे पाठीराखे आणि सैनिक अधिक ईर्षेने दौडत सुटतात. उद्धव ठाकरे हे आपल्या घरात बसून फेसबुक लाईव्ह करतात, तेव्हा त्या मुख्यमंत्र्याच्या सोबतचे मंत्री किती आळस करत असतील याची कल्पना करा. मुख्यमंत्री म्हणून इर्षाळ गडावर चढून जाणारा पावसात असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि करोनाने अख्खं राज्य ग्रासलेलं असताना फेसबुक लाईव्ह करायचं, पण घराचा उंबरठा सुद्धा ओलांडायचा नाही. इतका जीव मुठीत धरून लपून बसलेला मुख्यमंत्री हे नेतृत्वाचे दोन चेहरे. त्यामुळे हे तुम्ही करा, ते तुम्ही करा. आतापर्यंत आम्ही वोट चोरीचं अमुक तमुक केलं, यापुढे आता हा विषय मतदारांनी हाती घ्यावा. आणि तुम्ही काय करणार? उद्धव ठाकरे काय करणार? त्यांचा पक्ष काय करणार? महाविकास आघाडी काय करणार? तुम्हाला निवडणूक जिंकायची, त्यासाठी मतदाराने काम केलं पाहिजे, मतदाराने वोट चोरी रोखली पाहिजे. आणि ती वोट चोरी रोखली गेली की मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर आरूढ होणार, फेसबुक लाईव्ह करणार. हा फरक आहे मित्र. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना पाय उतार व्हावं लागलं. भाजपचं संख्याबळ जास्त होती, पक्षाचा आग्रह होता, पण वेळ आली तेव्हा त्यांनी ती लवचिकता दाखवली जी 2.5 वर्ष आधी देवेंद्र फडणवीसांनी दाखवली होती. लवचिकता दाखवणं याचा अर्थ शरणागत होणं असाच दरवेळेला नसतो. परिस्थितीची एक नजाकत असते आणि शेवटी कुठच्याही लढाईमध्ये फक्त बळी जाणं, मरणं म्हणजेच शौर्य नसतं. न लढता, बळी न जाता सुद्धा लढाया जिंकता येतात, त्याला शरणागती म्हणत नाही. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारून एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षांतर्गत जी लढाई चालवली होती, त्या लढाईत भाजपची मदत घेऊन त्यांनी पक्ष आपल्या ताब्यात आणला. त्यासाठी भाजपची सर्वथैव मदत मिळाली होती आणि त्याला प्रतिष्ठा मिळावी म्हणूनच भाजपने आपले 2.5 पट आमदार असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं आणि तो कारभार चांगल्या रीतीने चालावा म्हणून देवेंद्र फडणवीसांना इच्छा नसताना सुद्धा भाजपने उपमुख्यमंत्री केलेलं होतं. पक्षासाठी देवेंद्र फडणवीस आपला अभिमान अहंकार गुंडाळून उपमुख्यमंत्री झाले, तर त्याच्यासाठी निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तीच लवचिकता दाखवली आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. याला नेतृत्व गुण म्हणतात मित्रांनो.
मोडेन पण वाकणार नाही. ही वाक्य टाळ्या मिळवण्यासाठी चांगली असतात, पण राजकारणामध्ये, मुत्सद्देगिरीमध्ये लवचिकता हा सुद्धा एक बाणा असतो, रणनीती असते. त्यामुळे वेळ येईल तेव्हा वाकणं सुद्धा आवश्यक असतं, पण वाकायचं, पण टिकून राहायचं आणि आपल्याला योग्य संधी येईल त्याची प्रतीक्षा करत आपली ताकद वाढवत जाणं, स्वतःला अधिकाधिक सशक्त करणं, याला राजकारण म्हणतात, ज्याचा लवलेश तुम्हाला उद्धव ठाकरेंमध्ये दिसत नाही. ना मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना सत्ता पचवता आली, अहंकार इतका मोठा झाला होता की याला सरळ करतो, त्याला सरळ करतो, त्याला धडा शिकवतो, हे करता करता संपूर्ण राज्याच्या कारभाराचा आणि पक्षाचा उद्धव ठाकरेंनी बट्ट्याबोळ करून टाकला. पण त्याच कालखंडामध्ये त्यांच्या पक्षाचे 40 आमदार उद्धव ठाकरेंवर अविश्वास दाखवत आपली आमदारकी धोक्यात घालून एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले. याचा अर्थ उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा त्यांच्या पक्षात जे आमदार होते ते अधिक राजकीय दृष्ट्या प्रगल्भ होते, म्हणूनच त्यांनी योग्य निवड केली. उदय सामंत असतील किंवा आणखीन कोणी असतील, अगदी मंत्री पदावर लाथ मारून ते एकनाथ शिंदेबरोबर गेले, आमदारकी धोक्यात घालून गेले, कारण त्यांना माहिती होतं हा एक नेता असा आहे शिवसेनेमध्ये की जो स्वतःचं नुकसान झालं तरी हरकत नाही, पण आपल्याला प्रसंग ओढवला तर वाचवायला येईल. पण उद्धव ठाकरे प्रसंग आला तर स्वतःचा बचाव करण्यासाठी आपला बळी देतील, ही उद्धव ठाकरे यांच्याविषयी आमदार भावना होती. म्हणूनच ते आमदार एकनाथ शिंदे बरोबर धोका पत्करून गेले, पण उद्धव ठाकरेंबरोबर थांबले नाहीत. कारण उद्धव ठाकरेंना जो राजकारणातला पोक्तपणा लागतो, लवचिकता लागते, त्याचा मागमूस त्यांच्याकडे नाहीये. आणि म्हणून ठाण्यापुरता मर्यादित असलेला शिवसेनेचा एक नेता उद्धव ठाकरेंना त्यांच्याच राजकारणामध्ये, त्यांच्याच पक्षामध्ये लोळवून शिवसेना नामो निशाणा सकट घेऊन गेला. त्याचं सगळ्यात मोठं श्रेय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व गुणांकडे जातं. नेपोलियनचं एक वाक्य आहे की कुठल्या वेळेला सिंहाचं कातडं पांघरायचं आणि कुठल्या वेळेला बोकडाचं कातडं पांघरायचं, कोल्याचं कातडं पांघरायचं, हे मला कळतं आणि म्हणून मी लढाया मारतो, लढाई जिंकतो. एकनाथ शिंदे हे असल्या गोष्टींची टिमकी वाजवत नसतील, पण जगप्रसिद्ध अशा नेपोलियनच्या युद्धशैलीतले जे गुण आहेत, त्या गुणांचे साक्षात्कार एकनाथ शिंदे यांच्या वर्तणुकीमध्ये सातत्याने दिसतात. पण प्रत्येक लढाई हरल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे जेव्हा आपणच कसे शिरजोर आहोत, आपणच कसे शूरवीर आहोत असं सांगत त्याचा डंका वाजवत फिरतात, तेव्हा उद्धव ठाकरे मधला राहुल गांधी समोर येत असतो. राहुल गांधींनी जशी आपल्या पक्षाची पुरती वाट लावून टाकलेली आहे, उद्धव ठाकरेंनी आपला पक्षही हळूहळू करत त्या वाटेवर नेला. मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस बरोबर जाणं हे वाद बाकीचे बाजूला ठेवा, गेल्यानंतर आपल्या पक्षाला टिकवायचं, त्याची ताकद वाढवायची, यासाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं? उद्धव ठाकरेंच्या हातून त्यांचा पक्ष नाव निशाण निसटलं, याला बाकी कोण जबाबदार नाहीत, अगदी बंडखोर सुद्धा जबाबदार नाही. कारण व्यक्तिगत मतलबासाठी, आपल्या सत्ता लालसेसाठी वेळ आली तर उद्धव ठाकरे पक्षाचा बळी द्यायला निघाले. पण तीच गोष्ट विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजपने आपला मुख्यमंत्री करण्याचा हट्ट दाखवल्यावर एकनाथ शिंदे सुद्धा आपण 2.5 वर्ष उत्तम कारभार केलाय तर मी का पाय उतार होऊ असं विचारू शकले असते, विचारण्याचा त्यांनी प्रयत्न सुद्धा केला. पण ज्या वेळेला आपल्या व्यक्तिगत अहंकार आणि महत्वाकांक्षेसाठी आपण ज्या पक्षाचं नेतृत्व करतो तो पक्ष अडचणीत येईल, आपलाही उबाठा शिवसेना होऊन जाईल, याचं भान आलं तेव्हा एकनाथ शिंदे यांनी शपथविधीपूर्वी
सत्य स्वीकारलं, उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं. याला लवचिकता म्हणतात मित्रांनो. ते बाकी ह्यांचे पाय चाटले, त्यांचे पाय चाटले, मिंदे वगैरे हे शब्द सगळे वापरा, पण आम जनता बघते तुम्ही कोणाचे मिंदे आहात. राहुल गांधींसमोर हिंदू बंधू भगिनींनो असं म्हणायची हिंमत गमावलेले उद्धव ठाकरे मिंदे नाही आहेत. आराध्य दैवत असलेल्या सावरकरांची निंदा निमूटपणे सहन करून राहुल गांधींच्या सोबत बसणारे उद्धव ठाकरे मिंदे नाहीत. मग राजकीय विचार विनिमय करायला किंवा मार्गदर्शन घ्यायला एकनाथ शिंदे अमित शहाकडे गेले तर त्याला मिंदे म्हणून खिजवायचं, हा मनाचा कोतेपणा आहे. कारण नेतृत्व गुण हा उद्धव ठाकरेंकडे जरा सुद्धा नाही, जरा सुद्धा नाही. आणि म्हणून पित्याने इतका मजबूत पक्ष तयार करून दिला होता, तो त्यांना चालवता आला नाही. खरं म्हटलं तर चालवणारी टीम सुद्धा बाळासाहेबांनी तयार करून दिलेली होती. अनेक जण सांगता येतील, शिशिर शिंदे आहे, तुमचा दिवाकर रावते आहे, कमीत कमी अर्धा डझन असे नेते शिवसेनेत आजही आहेत. गजानन कीर्तीकर असतील, या लोकांना जबाबदारी देऊन आपण फक्त निर्णायक क्षणी उभं राहणं एवढं जरी उद्धव ठाकरेंनी केलं असतं तरी त्यांच्या हातून शिवसेना गेली नसती. पण दोघांमधला एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला सगळ्यात महत्वपूर्ण असा निर्णायक फरक काय असेल तर तो उद्धव ठाकरेंकडे नेतृत्व गुण नाहीत, त्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता नाही, पेशन्स अजिबात नाही, आणि या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदेकडे ठासून भरलेल्या आहेत. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.